जेवण सर्वांना कशा सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर मम्मीचा फोन आला होता आता आणि म्हणली माझ्यासोबत बाहेर चल, कुठं जायचं आहे तुम्हाला गेल्यानंतर समजेल. पण आता इथं आपल्याला कुठं बाहेर जायचं म्हणलं ना तर सगळं जेवणाचं खाण्यापिण्याचं घरातलं सगळं काय आवरून जावं लागतं. तर माझं सुद्धा तसंच आहे. आता संध्याकाळची वेळ आहे म्हणलं, माहीत नाही किती वेळ लागतो यायला, तर त्याच्या आधी म्हणलं जेवण बनवून घ्यावं. तर इथं मी सुक्क बटाटा बनवायला लागले, भाकरी बनवल्यात आणि भात होता सकाळचा तोच गरम केला आहे. आणि दुसरं म्हणजे सकाळी वांग्याची भाजी केली होती ती आहे, दुपारी डाळ भात केला होता तर त्यातला थोडासा भात होता ते गरम करून ठेवला, डाळ पण आहे आणि थोडंसं बटाटा केलं. स्नेहाला आणि स्वप्नीला बटाटा आवडतं, असं सचिन तर बटाटा खात नाही, ते वांगा आहे ते खातील. तर चला मग पटापट करते आणि नंतर मग किचन आवरायचे, भांडे घासायच्यात. आपल्याला तुम्हाला तर माहिती आहे आपलं कधी कुठं बाहेर जायचं म्हणलं तर सगळं आवरल्याशिवाय काही कामं होत नाहीत आपले. पूर्ण सगळा पसारा ठेवायचा आणि बाहेर जायचं आणि आल्यानंतर परत साफसफाई करत बसायचं म्हणल्यानंतर खूप जास्त असा वैताग येतो. त्यासाठी म्हटलं चला सगळं आवरून घेते आणि मग पटापट जाते. मग म्हणली तर अर्ध्या तासात मला म्हणली पटापट आवर आणि पटकन खाली ये म्हणली. तर म्हणले ठीक आहे. मग 2-3 भाकरी बनवले, भाजी बनवली आणि आता एकदम पटापट थोडेसे भांडे होते ते पण घासून घेते, जेणेकरून आल्यानंतर जास्त असं काम पडणार नाही, किचनवरती पसारा पडणार नाही. आणि किचन खराब असलं की मग चांगलं वाटत नाही आल्यानंतर बघायला बी, आणि पसारा असल्यानंतर खरंच चांगलं नाही वाटत किचनमध्ये. तर पटापट सगळं करून घेतलं आणि मग आत्ता परत तिचा एकदा फोन आला की मला म्हणती झालं की नाही, लवकर ये खाली, मी आले. म्हणलं हा ठीक आहे, ते म्हणलं ठेव पटकन. आणि मी भांडे घासत तिला म्हणलं कपडे घालायला लागले, आलेच. तर सगळं साफसफाई केली आणि एकदम घाईगडबडीमध्ये कपडे घालते आणि आता जाते. कुठं जायचं ते गेल्यानंतर मला समजेल, त्यासाठी घाईगडबडी डोकं विसरलं, ड्रेस घातला आणि निघाले. मग मी लगेच वरडायला सुरू केली. आज खरंच उशीरच झाला मला. येऊन बसली खाली. हे बघा तिथे येऊन बसले. डुगी तू काय मग गाडी चालू लागतो का? चल उतर खाली. हा खाली उतर, तुला नाही न्यायचं, नाही न्यायचं तुला, उतर खाली. तू पागल झाला का? बघितलं तू पागल झाला का? चल इकडे बस. काय खातो? तुला भूक लागली का आता? मी चिप्स खातो. काय खातो इकडे बघ, इथून सामाला ऐकायला येईना. चिप्स खातो. तू चिप्स खातो, तुला भूक लागली? तू जेवण नाही केलं का? ठीक आहे, तुला घेऊ पुढे चिप्स घेऊ आपण. ठीक आहे ठीक आहे. आता नीट बस. कशाला हात नको लाव बाळा, हात लावू नको कशाला. हा शांत बसा. हा तिथं लाव. हो दवाखान्यात तर आलोय पण डॉक्टरच नाहीत. आता डॉक्टर गेले घरी. 8 वाजता दवाखाना बंद झाला आणि आम्हाला झाला उशीर यायला. तर आता दुसऱ्या साईडला एक दवाखाना आहे डोळ्यांचा, तिकडे जायचं आहे का. तर उद्या रविवार आहे आणि नंतर दवाखाना बंद राहील उद्या. तर मम्मीला आता दवाखान्यात जायचं म्हणजे जायचं. चल तिकडला दवाखान्यात जाऊ. तर दवाखाना इथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर आम्ही म्हटलं चलत जाऊ का. तर आता गाडी वळवून तिकडून तिकडल्या साईडनं गाडी वळवून आणावं लागेल आणि वळवेपर्यंत आम्ही पोहोचाल तिथं का. तर दवाखान्यात तिथला पण बंद होईल. मम्मीला म्हटलं पटापट चल. मी इथून ती तिकडं थोड्या फास्टमध्ये चालायला लागली. मला फास्ट चलून दम लागायला लागला. बघितली का एक्सप्रेस कशी फास्ट चलते. हाय वाटतं चालू. हां चल. तर मम्मीचं कालपासून डोकं आणि डोळे दुखत होते. तर मला म्हणली चल माझ्यासोबत डोळे चेक करायला. मला वाटते माझा नंबर वाढला आहे की काय चष्म्याचा. तर म्हणलं ठीक आहे जाऊया. आणि माझंसुद्धा मागं 4-8 दिवसापूर्वी माझंसुद्धा डोकं दुखत होतं. तर म्हटलं चला मी पण डोळे चेक करून घेते. हे नंबरचे चष्मे आहेत का? नाही आहे ना, लावू शकतो ना बाळा.
त्याच्यासाठीच आहे. हा नाही तर म्हणजे नंबरचं असेल तर ए प्रवीण त्याला पाठव. त्याला पाठव. कसं आहे त्याला ते एकदा एकदम रस्त्यावरती जे हलके राहते तसे नाही ठेवा. हा ते काय 40-50 रुपयावाले चायनावाले राहतात तसे नाही ठेवा. हा म्हणजे नाही त्याचं कसं आहे एकदा लागला ना तो काढणार नाही असं आहे. जोपर्यंत फुटत नाही जुना होत नाही तो. बघ कोणता घ्यायचा की हे घ्यायचं आहे. हे नाही घ्यायचं हे नको हा? बघू इकडे बघू ते कसं दिसतं. इकडे बघ माझ्याकडे बघ. अरे वा छान दिसतोय पण मोठा वाटतंय रे डुगी. हा दोघी आणि ही बघू दे हे बघू दे. हे बघ कसं दिसतंय. हे बी छान दिसतोय ना. हे छोटं वाटतंय मम्मी. नको काढ काढ कानात चाललं तुझ्या कानात चाल. हे नको बघ दुसरं पण आहे बघ. हे बघ वरती. हा तुला मोठा मुलगा आहे. हे घ्यायचा हे घ्यायचा दाखव. लय मोठा आहे. तुला आवडला का हा राहू दे. मोठा तो मोठा चल ठीक आहे बघ. एक मी माझ्याकडे ते पुसून देतो. हा दे. फोन नंबर हे ड्रॉप पण सेम. ते आलेत ना मी जात त्यांच्यासोबत. तुम्ही आलात म्हणलं आम्ही जातो. चल लागलं ना. इकडे बघ कुठे गेला प्रवीण. आता डुगीला घरी नाही न्यायचं इथंच सोडायचंय. इथं सोडायचं. उतर खाली उतर. तो आगाऊपणा करतो ना. मी नाही करत तू करतो. तू नाही करत का आगाऊपणा. येतो इकडे तू ये माझ्या आईच्या मांडीवर बस. ये मांडीवर बस. मी पुलं बसतो. चष्मा दाखव काकाला घालून. बघा त्याला नवीन चष्मा घेतलाय. चष्म्यालाच घालता आम्ही गोळ्या गेलतो इथून गाडीतून ओरडायला मला ती चष्मा घ्या म्हणून. दुसरा दाखवला होता त्याला तर त्यांनी दाखवलं त्याच्या हाताने हे घेतलंय. मला हे घ्यायचं म्हणून. चांगला आहे. बघू दे कसं तिकडे हे बघा इथं. चांगला आहे का वाव किती सुंदर दिसू लागला डुग्गी. सचिन चांगला आहे का दवाखाना चांगला आहे. कवा नाही तिकडच जाते मी. आता फोटो काढला पोलिसला दाखवणार. आता फोटो काढला पोलिसला दाखवणार. डुगी फोटो काढला आता पोलिसला दाखवणार. तू तू चिप्स खातो ना. मी दाखवते फोटो आता. हो का मग चिप्स खाल्ल्यावर बी डॉक्टर इंजेक्शन देते. हा हा विशाल बोल. बघितलं घ्यायला उतरायचं नाही आता. उतर खाली पटकन त्याला जायचंय. बाय बाय बाय. काय दाब देतोय. तर चला घरी आले. आता जेवण वगैरे करायचं. जेवण नव्हतं केलं मगाशी तर आता जेवण करते. आणि डॉक्टरने सांगितले चष्मा लागलाय म्हणून. पण नंबर खूप कमी आहे. 3 महिन्याचा चष्मा लगातार लावला तर नंबर निघून जाईल. आता बघूया चष्मा घ्यायला कधी जाणं होतंय उद्या किंवा. तर चला मग हा छोटासा व्हिडिओ इथं संपवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटू उद्या. तोपर्यंत बाय बाय.